नमस्कार. मी आपला रमेश सारथे. विद्यार्थी मित्र हो, गोरा राजाचे ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. मित्र हो, आपण टेन्स शिकत आहोत. टेन्स मध्ये आपला वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स संपलेला आहे. बहुतेक तुम्हाला समजला असेल. जर काही समजलं नसेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारा, मी उत्तर देईन. सो आता पास्ट टेन्स शिकूया आपण. पास्ट टेन्स मध्ये पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स मित्र हो, मराठीमध्ये पण तुम्ही लिहून घ्या, साधा भूतकाळ. मग बघूया या साधा भूतकाळामध्ये वाक्यरचना कशी असते, कसे लिहितात. अगोदर सूत्र बघूया. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V2. सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे बेटा, आई, वही, यू, ही, शी, इट, दे कोणतेही वापरू शकतोय. V2 म्हणजे क्रियापदाचा दुसरा रूप, सेकंड फॉर्म, पास्ट फॉर्म. जसे गो प्रेझेंट टेन्स आहे, वेंट, डिड, वर्कड, अशा प्रकारे हा दुसरा फॉर्म असतो बेटा. हे सूत्र. मग वाक्यरचना आय रोट, मी लिहिलो. हे बेस आहे बेटा. हा रोट नंतर आपल्याला वाक्य वाढवता येते. आय रोट ए बुक आहे का, आय रोट इन द इव्हिनिंग आहे का, दॅट इज डिफरंट. परंतु बेस आय रोट, एक सब्जेक्ट आणि क्रियापदाचा दुसरा रूप, हे मूळ आहे, पाया आहे. मी लिहिलो. त्याच्या नकारार्थी आय डिड नॉट राईट, मी लिहिलो नाही. मित्र हो, इथे एक लक्षात ठेवा, प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू वापरलो होतो, आय डू नॉट राईट म्हटलं होतं. इथं पास्ट टेन्स मध्ये ते डू जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याचा डिड करायचं. मित्र एक लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये फक्त हे 12 पैकी, जे आपले 12 आपण प्रकारचे वाक्य शिकलो ना, त्या 12 पैकी फक्त 2च असे टेन्स आहेत, वाक्य आहेत, ज्या वाक्यांमध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतोय. तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू घेतला, सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय घेतो, डिड. हे लक्षात ठेवा, हे विसरू नका. आय डिड नॉट राईट. आता डिड जेव्हा येतो, पुन्हा हे जे रोट क्रियापद आहे त्याचा रूपांतर V1 मध्येच होतो बेटा, राईटच होतोय. आय डिड नॉट रोट नाहीये. लोक लिहितात कधी कधी आय डिड नॉट रोट म्हणतात, चूक आहे. काय लिहायचं, आय डिड नॉट राईट, मी लिहिलो नाही. ह्याचं प्रश्नार्थी वाक्य डिड आय राईट. काय केलं बेटा आपण, हे जे डिड आहे, हा डिड सुरुवातीला घेतलं, आय इथं घेतलं सेकंड प्लेसवर, राईट म्हटलं. मी लिहिलो का, म्हणजे एका वाक्याचा स्टेटमेंट नकारार्थी आणि प्रश्नार्थी. आणि WH क्वेश्चन बघूया. व्हॉट डिड आय राईट, मी काय लिहिलो. म्हणजे हा प्रश्नार्थी वाक्य जे असते त्या प्रश्नार्थी वाक्याच्या पुढे WH एक शब्द लिहून टाकायचं, ते होतं प्रश्नार्थी वाक्य. सो वेल, अशा प्रकारे हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये हे वाक्यरचना आहे बेटा. लक्षात ठेवा, लिहून घ्या. आणि बाकीचे जे सर्वनाम आहेत बेटा, आयच्या नंतर वी, यू, ही, शी, इट आणि दे, हे जे सर्वनाम आहेत, या सर्व सर्वनामांसोबत क्रियापद V2 येतोय बेटा. इथं काही बदल नाहीये, कारण का आपण साध्या वर्तमान काळामध्ये ही, शी, इट जेव्हा आलं होतं तेव्हा क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लावली होती आपण, परंतु इथं गरज नाहीये. वी रोट, वी डिड नॉट राईट, डिड वी राईट, व्हॉट डिड वी राईट. शी रोट, शी डिड नॉट राईट, डिड शी राईट, व्हॉट डिड शी राईट. अशा प्रकारे इथं कुठलाही बदल करायची गरज नाहीये, हेच आहे. आणि मित्र हो, जेव्हा तुम्हाला लिव्हशर असतो, जेव्हा तुम्हाला वेळ असतोय, जेव्हा तुम्हाला सुट्टी असतोय, म्हणजे शाळा असल्या तेव्हा नाहीये, शाळेचं होमवर्क असलं तेव्हा नाहीये, जेव्हा तुम्हाला शाळेचं होमवर्क नसतं, सुट्ट्यामध्ये काय करा माहितीये, हे प्रत्येक सर्वनामाचे 4-4 वाक्य असे लिहा बेटा. वी रोट, वी डिड नॉट राईट, डिड वी राईट, व्हॉट डिड वी राईट, असे ह्या प्रत्येकाचे एक वही करा. ग्रामरसाठी मोठी वही करा, त्याच्यामध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहून ठेवा, ते सांभाळून ठेवा बेटा नेहमीसाठी. ते वही आणि माझे हे व्हिडिओ, हे दोन्ही सांभाळा. जेव्हा केव्हा तुम्हाला डाऊट असेल, हा ओपन करा आणि पहा. मी लिहून देतो तुम्हाला, दगडावर लिहितोय, तुम्ही कधी ग्रामर विसरणार नाहीये. वेल बेटा, बघूया हे वाक्यरचना. मग आता हे उपयोग काय, मग सिंपल पास्ट टेन्सचे उपयोग काय बघूया बेटा. युजेस. This tense is used to express the actions which happened in the past. Which happened in the past. जे काही कार्य आहेत, जे काही काम आहेत, ते भूतकाळामध्ये हॅपेंड, घडलेले आहेत बेटा. घडलेत, भूतकाळामध्ये झालेत ते. असे कार्य व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो,
सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतोय. एक्झाम्पल पहा, वी डिफिटेड देम येस्टरडे. हे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्सचं. वी डिफिटेड देम येस्टरडे. त्यांना आम्ही काल हरवला. हे साधा भूतकाळ. हे दुसरा, वी लिव्ड एट सोनखेड. आम्ही सोनखेडला होतो. तेवढंच आहे. म्हणजे सध्या बहुतेक आता नसतील तिथं. अगोदर वी लिव्ड एट सोनखेड. आम्ही सोनखेडला होतो. आणि दुसरा उपयोग पहा, दिस टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस पास्ट हॅबिट्स. पास्ट हॅबिट्स, भूतकाळातले जे सवयी. आता साध्या वर्तमान काळामध्ये आपली सवयी असतात जे ते व्यक्त करतो आपण. आणि इथं देखील भूतकाळात जे सवयी होते लोकांचे ते सवयी इथं व्यक्त करतात बेटा. एक्झाम्पल पहा, माय ग्रँडमदर ऑलवेज कॅरिड अ लॅन्थर्न एट नाईट. माय ग्रँडमदर, आजी, ऑलवेज कॅरिड लॅन्थर्न. लॅन्थर्न तुम्हाला माहिती बेटा, कंदील. कंदील राहायचं अगोदर. अगोदर हे लाईट नव्हते, करंट नव्हतं, काही नव्हतं. गावामध्ये लाईट राहत नव्हतं, खांबे राहत नव्हते. जेव्हा केव्हा जे हे वृद्ध लोक, महिला, आजी आजोबा जे कुठे जायचं त्यांनी कंदील घेऊन जायचे प्रकाशासाठी. दिस इज हॅबिट. म्हणजे भूतकाळातली ही सवयी आहे बेटा. नेक्स्ट दुसरा बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीड फॉर मेनी अवर्स एव्हरी डे. बाबासाहेबांची सवय होती स्टडीड फॉर मेनी अवर्स एव्हरी डे. ते दररोज खूप तासांपर्यंत ते अभ्यास करायचे. अशा प्रकारे जे भूतकाळामध्ये जे सवयी राहत होते ते सवयी व्यक्त करण्यासाठी देखील आपण ही काळ वापरतो बेटा. मित्र हो, आशा करतो आपल्याला समजलं असेल. जर समजलं नसेल, मी तुम्हाला आवाहन करतोय, कमेंट बॉक्समध्ये तुमचा कुठलाही समस्या असेल, इंग्रजी ग्रामरमध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल बेटा, मला कमेंटमध्ये विचारा. अवश्य मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी अवश्य देईन. सो मित्र, इथं थांबूया. टेक केअर. ऑल द बेस्ट.